मला आहे मुभा, हा स्वतःला तुमच्या समोर सिद्ध करण्याची मला आहे मुभा. कारण बाबासाहेब तुमच्याचमुळे आज मी स्वाभिमानाने आहे उभा, आज मी स्वाभिमानाने आहे उभा. अख्ख्या जगाला शांतीचा व भारत देशाला क्रांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाची की या शब्दांत शिवरायांचा गौरव करून छत्रपती शब्दाला जन्म घालणारे जगातलं चालतं बोलतं विद्येचं विद्यापीठ संत श्रेष्ठ तुकोबाराय, स्वराज्य संस्थापक राजे श्रीमान छत्रपती शिवाजीराजे भोसले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, राजमाता, राष्ट्रमाता, विश्वप्रेरिका महासाहेब जिजाऊ हा समाज अज्ञान अंधकाराच्या कचाट्यात असताना क्रांतीची लाट होऊन आल्या त्या लोकमाता अहिल्याबाई होळकर. आणि ज्यांच्यामुळे तुम्ही आता सक्षमपणे बसलेले आहात त्या क्रांती ज्योती स्त्री शिक्षणाच्या देविका सावित्रीबाई फुले. डॉक्टर बाबासाहेबांनी गुलामी विरुद्धची कबर खोदली खरी, पण त्यांच्या मागे पोलादी पंख बनून उभी टाकताना आपले 4 गोळे मातीत मिसळले. संसाराच्या चटक्यांनी भाजून निघाली, पण त्या चटक्यांची जाळ बाबासाहेबांपर्यंत पोहोचू दिली नाही त्या महामाता रमाई. आणि आज ज्यांची जयंती आहे असे विश्वरत्न, विश्वभूषण, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, ज्ञानाचा अथांग सागर, क्रांती सूर्य, युग पुरुष, परमपूज्य, बोधिसत्व, न्यायमूर्ती, शिल्परत्न, मुखनायक, कायदे पंडित, सुवर्णरत्न, विद्यापती, बुद्धभूषण, मनुके सहारक, बहुजनों के उद्धारक, भारतीय संविधानाचे जनक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तमाम महापुरुषांना व महामातांना वंदन करून मी माझ्या विषयाकडे वळतो. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर व माझ्या प्रिय गुरुजनांनो व माझ्या समोर बसलेल्या भीम सैनिकांनो, आजचा हा दिवस केवळ तारीख नोंदविण्याचा नाही तर इतिहास आठवण्याचा आहे. कारण आजच्या दिवशी आपण साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. मित्रांनो, लक्षात ठेवा, फुलांची कहाणी वसंताने लिहिली, हा फुलांची कहाणी वसंताने लिहिली. रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली, हा रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली. आम्ही नाही कुणाचे गुलाम, कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली, बाबासाहेबांनी लिहिली. मित्रांनो, महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हा आपला श्वास संपेपर्यंत करायचा असतो आणि हाच प्रचार आणि प्रसार करायला मी आज तुमच्या समोर उभा आहे. मी धनंजय जालिंदर जाधव, आपल्याच शाळेचा इयत्ता 6वीचा विद्यार्थी. सर, मला सांगताना आनंद वाटतो की कारण काल परवाच आपल्या शाळेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून सन्मान मिळाला. या अखंड स्वतंत्र भारतात श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा आपल्याला अधिकार ज्या भारतीय संविधानानं दिला त्या संविधान निर्मात्याला म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या विचारांना मी पुन्हा एकदा अभिवादन करतो. महाराष्ट्रातील बाबासाहेबांच्या सर्व पुतळ्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा पुतळा म्हणजे 70 फूट उंचीचा पुतळा हा लातूरमध्ये आहे. मला याचीही जाणीव आहे की आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर अजून काही मराठवाड्याचा भाग बाकी होता, त्यामध्येही बाबासाहेबांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मला सांगण्याचा अर्थ इतकाच की मराठवाड्याचे आणि बाबासाहेबांचे एक वेगळे नाते आहे, पश्चिम महाराष्ट्राचे आणि बाबासाहेबांचे एक वेगळे नाते आहे, उत्तर महाराष्ट्राचे म्हणजे आपले आणि बाबासाहेबांचे एक वेगळे नाते आहे, नवे तर संपूर्ण भारत देशाचे आणि बाबासाहेबांचे एक वेगळे नाते आहे, संपूर्ण जगाचे आणि बाबासाहेबांचे एक वेगळे नाते आहे. जगाच्या कोण्याकोपऱ्यात पोहोचलेलं नाव ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने जग घडवणाऱ्या 100 अलौकिक लोकांची यादी जाहीर केली. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर नाव घेतले ते तथागत भगवान गौतम बुद्धांचे, दुसऱ्या क्रमांकावर नाव घेतले ते वर्धमान महावीर, तिसऱ्या क्रमांकावर नाव घेतले छत्रपती शिवाजी महाराज आणि चौथ्या क्रमांकावर नाव घेतले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग घडवणाऱ्या 100 अलौकिक लोकांमध्ये बाबासाहेबांचे नाव घ्यावे असे आवर्जून त्या युनिव्हर्सिटीला वाटले, कारण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं नाव आहे. आज जपानमध्ये गुरागु नावाची जमात आहे. ती जमात आपला आदर्श जर कोणाला मानत असेल तर ती आपल्या डॉक्टर बाबासाहेबांना मानते. आज युरोप खंडात हंगेरी नावाचा देश आहे, त्या देशात रोमा नावाची जमात आहे. त्या जमातीचा अमन होर्जोस नावाचा एक नेता आहे. तो नेता
आपल्या चळवळीचा आधार आणि आदर्श जर कोणाला मानत असेल तर तो आपल्या बाबासाहेबांना म्हणतो. आणि आश्चर्याची गोष्ट काय आहे सांगू का? ते होरजोशने अलीकडच्याच काळात एक शाळा काढली आणि त्या शाळेला डॉक्टर बाबासाहेबांचे नाव दिले. डॉक्टर बाबासाहेबांचे नाव दिले. डॉक्टर बाबासाहेबांचे नाव दिले. मी डॉक्टर बाबासाहेबांचे नाव दिले. लंडन इकॉनॉमिक्स मधला 8 वर्षाचा अभ्यासक्रम फक्त 3च वर्षात पूर्ण करणारा जगातला पहिला आणि शेवटचा विद्यार्थी कोण असेल तर तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची महती काय सांगू? ज्यांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केला त्या इंग्लंडचा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणतो की जर भविष्यात आमच्या देशात अराजकता माजली आणि देशाला जर कायद्याची गरज वाटली तर आम्हाला भारताचे संविधान वापरायला अभिमान वाटेल. कोण म्हणतोय? इंग्लंडचा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल. मी आपल्याला अजून एक बाबासाहेबांचा एक प्रसंग सांगतो. एका ठिकाणी एकदा एका स्टेजवर बाबासाहेबांचे भाषण चालू होते तेव्हा खाली गर्दीतून एक बाबा पुढे आला. त्याच्या हातात फुलांचा हार होता. तो हार बाबासाहेबांना घालून बाबासाहेबांचा सत्कार करणार होता. बाबासाहेब तेव्हा त्या बाबांना म्हणाले, बाबा तुम्ही वरती या, माझ्या गळ्यात हार घाला, मी तुमचा सत्कार स्वीकारायला तयार आहे. तेव्हा तो बाबा म्हणाला, नाही नाही बाबासाहेब तुम्ही खाली या. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, हे बघा बाबा माझ्या भाषणाची तार फुटतीये, तुम्ही वरती या, मी तुमचा सत्कार स्वीकारायला तयार आहे. तेव्हा खालचा बाबा म्हणाला, बाबासाहेब तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहे ना त्या स्टेजला पाय लावण्याची सुद्धा माझी लायकी नाही, तुम्ही खाली या, मी तुमचा सत्कार करतो. बाबासाहेब खाली आले. त्या बाबाने बाबासाहेबांच्या गळ्यात हार घातला. दोघांनी कडकडून मिठी मारली. तो बाबा गर्दीत निघून गेला. बाबासाहेब पुन्हा स्टेजवर चढले. पण आश्चर्य काय आहे सांगू का? स्टेजवरल्या सर्व खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. त्या नेता मंडळींना आपली पात्रता कळाली होती. आणि तो बाबा काही साधा सुद्धा नव्हता. तो या देशातल्या जनतेला सांगत होता की बाबा एक दिवस आपण उपाशी राहिलो तर चालेल, आपल्या जेवणाचे ताट मोडा विका, भाकरी हातावर घेऊन का, पण आपल्या पोरांना शाळेत घाला असे सांगणारे संत गाडगे बाबा होते. गाडगे बाबांनी बाबासाहेबांची उंची ओळखली होती. तेव्हापासून ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे भाषण असायचे त्या ठिकाणी गाडगे बाबा खाली बसून बाबासाहेबांचे भाषण ऐकायचे. आणि ज्या ठिकाणी गाडगे बाबांचे कीर्तन असायचे त्या ठिकाणी सुद्धा माझे बाबासाहेब खाली बसूनच गाडगे बाबांचे कीर्तन ऐकायचे. मोठ्या माणसाची मनं जुळलेली असतात. बाबासाहेबांनी मुखनायक नावाचे एक पाक्षिक लिहिले. त्या पाक्षिकाच्या अगदी सुरुवातीला एक तुकाराम महाराजांचा अभंग घेतला. तो काय आहे सांगू का? काय करू आता धरून या पिढ, निशंक हे तोड वाजविले, जगी नवी कुणी मुखियाचा जाणं, सार्थक लाजून नव्हे इतर. अर्थात जगात मुख्य माणसाचा कोणीच नसतो, म्हणून आपण व्यक्त झालं पाहिजे, बोललं पाहिजे. मी आपल्याला एकाच मिनिटात सांगतो की बाबासाहेबांची उंची किती मोठी आहे. बाबासाहेबांची उंची किती मोठी आहे. या देशात हजारो अर्थतज्ञ झाले पण त्या सर्व अर्थतज्ञांना एका अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ते अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशात हजारो कृषी तज्ञ झाले पण त्या सर्व कृषी तज्ञांना एका कृषी तज्ञाचा पॉलिसीचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ते कृषी तज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशात हजारो धर्म पंडित झाले पण त्या सर्व धर्म पंडितांनी जेवढे ग्रंथ वाचले नाही, अगदी गीता, कुराण, बायबल पासून ते गुरु ग्रंथ साहित्यापर्यंत सगळे ग्रंथ ज्यांनी वाचले ते धर्म पंडित म्हणजे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक आपल्या देशात 6,500 जाती आहेत, हजारो पोट जाती आहेत, पण मराठ्यांचा, धनगर बांधवांना धनगराचा, आदिवाशांना आदिवाशांचा, अगदी पाऊण जेवढा अभ्यास नसेल तेवढे या देशातल्या सर्व जातींचा बारकाईने अभ्यास करणारा मनुष्य जर कोण असेल तर तो म्हणजे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक अभ्यासक असे म्हणतात की त्या काळी राजकारणात फक्त 3च माणसं अशी होती की ती अप टू डेट राहणारी. 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 मोहम्मद अली जिन्ना आणि 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण या तिघांमध्ये फरक इतकाच की जे उरलेले 2 आहेत ते सधन कुटुंबातले आहेत. पण बाबासाहेबांची परिस्थिती हलाखीची, तरी पण बाबासाहेब अप टू डेट राहण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजेच बाबासाहेब परिस्थितीवर मात करतायत हे आपल्याला यातून कळते.
रवींद्रनाथ टागोर जेव्हा जपानच्या दौऱ्याला गेले तेव्हा तिथील एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या भारताची ओळख मला एकाच वाक्यात सांगा. तेव्हा टागोर एका वाक्यात आणि टागोरांनी ओळख सांगितली, बुद्धाचे तत्वज्ञान आणि शिवरायांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे. एका वाक्यात भारताची ओळख. आपल्याला आपली ओळख सांगते येते का? अमक्याचा मुलगा, तमक्याचा नातू, तमक्याचा पुतण्या हीच आपली ओळख आहे. आपण आपले घर गाव सोडल्याशिवाय मोठे होणार नाही. मग दुसरीकडे गेल्यावर कळते की तिथे भाईगिरी दाखवायचे लांबच. त्या ठिकाणी आपले पोट भरणे अवघड झालंय. मग पोटासाठी काहीतरी काम बघावं लागतं आणि कामासाठी आपली पात्रता असावी लागते. म्हणजेच दुसरीकडे गेल्यावर कळते की आपली पात्रता काय आहे. अरे बाबासाहेबांनी या महाराष्ट्रातच सोडा ज्यांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं त्या इंग्लंड मधील किंग हेनरी रोडवर 2050 चौरस फुटाच्या 3 मजली इमारतीत बाबासाहेब राहिले. आज तिथे गेले ना, तिथे लिहिलेलं आहे की सामाजिक न्यायाचे भारतीय शिलेदार डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांनी 1921-22 साली या ठिकाणी वास्तव्य केलंय आणि फडणवीस सरकारच्या काळात ती इमारत 35 कोटीला आपल्या ताब्यात घेण्यात आली. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीता ग्रंथामध्ये मतदानाविषयी असे लिहिलेलं आहे की मतदान नव्हे कर्मणूक, मतदान नव्हे बाजार चुणूक, मतदान संधी अचूक उज्ज्वल भवितव्याची. म्हणजे जर आपल्याला उज्ज्वल भवितव्य घडवायचे असेल तर आपण 100% मतदान केलं पाहिजे. कारण बाबासाहेब जेव्हा संविधान लिहून संविधान सभेतून बाहेर पडत होते तेव्हा त्या ठिकाणी आचार्य कृपालानी नावाचे सदस्य होते. त्यांनी बाबासाहेबांना एक प्रश्न विचारला, बाबासाहेब आप आज बहुत खुश लग रहे हैं, क्या बात है? तेव्हा बाबासाहेब म्हणाले कि आज तक के राजा रानी के पेट से पैदा होते थे, लेकिन आज के बाद के राजा रानी के पेट से नहीं तो मतदान पेटी से पैदा होंगे. म्हणून आपण 100% मतदान केलं पाहिजे व आपलं संविधान जपलं पाहिजे. म्हणून मला असे वाटते, लागली याचा हूल हो उमटले पाऊल, हा लागली याचा हूल हो उमटले पाऊल. भीमराय तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, बाबा तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. हीच आपल्या बापाची उंची आहे. आपण जपली पाहिजे आणि पुढेही जपली पाहिजे. खरं तर आपण सर्वजण शेतकरी आहोत. शेतकरी